लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका. संपूर्ण विश्वाला शांतीचा आणि समानतेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, तसेच कुत्र्याला भाकर व मुंगीला साखर दिली जात होती, परंतु माणसाला माणसासारखी वागणूक दिली जात नव्हती. आणि ती माणसाला माणसासारखी वागणूक मिळवून देणारे तुमचे आमचे उद्धार करते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रथमतः या महामानवांना विनम्र अभिवादन करतो. तसेच आज महाराज शाक्यमुनी विसर्जन संस्था कर्जत व समस्त बौद्ध बांधव नाशिक तसेच विहार कमिटी यांनी जो आज बनते विमल कीर्ती गुणसारी यांचा जो धम्मदेसनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, त्या प्रसंगी उपस्थित असणारे पूज्य बनते विमल कीर्ती गुणसारी यांना माझा पंचांग प्रणाम. तसेच भंते धम्मपालो यांनाही माझा पंचांग प्रणाम. तसेच आज या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे आपले सर्वांचे परिचित अनिल वैद्य साहेब, तसेच माझे बंधू आदिवासी विकासचे प्रदीप बोळ साहेब व इथे जमलेले सर्व धम्मोपासक व उपासिका यांना माझा क्रांतिकारी जय भीम. जय भीम. हळू म्हणायचं जय भीम, कारण हे जय भीम नावच जर जन्माला आलं नसतं तर आज आपली मुलं जी वर्गात बसून शिकताय ना, ती वर्गाच्या बाहेर बसून शिकली असते. आणि हे जय भीम नावच जर जन्माला आलं नसतं तर आज आपल्याला जे नळाला पाणी येत आहे तो पिण्याचा सुद्धा आपल्याला अधिकार नव्हता. त्याच्यामुळे बाबासाहेबांचा आवाज थोडा मोठेल पाहिजे. जय भीम. धन्यवाद. प्रथमतः मी जी आपली आयोजक कमिटी आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. कारण भंतीजींना मी आतापर्यंत युट्यूबच्या माध्यमातूनच ऐकलेलं आहे. आज समक्ष भंतीजींना मला ऐकण्याची संधी मिळालेली आहे. आणि खर तर आज आपण बघितलं आपली उपस्थिती बऱ्यापैकी आहे, परंतु ही अजूनही असते. पण आज काय आहे की आपल्या बऱ्याच ठिकाणी मंगलपर्णी किंवा लग्न समारंभ आज असल्यामुळे थोड्या प्रमाणामध्ये थोडी कमी आहे. परंतु ठीक आहे. बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं, खरं तर महामानव हे स्वप्न बघत नसतात. बाबासाहेबांचा निश्चयच होता मी भारत बौद्धमय करेन. आणि ह्या दिशेने आपण आज जी वाटचाल सर्व एकत्र येऊन करत आहोत तर खरंच ही अभिमानाची गोष्ट आहे. फक्त आपण एवढं तर आज विचार केला पाहिजे की म्हणजे आता मी इतके लोक जे आहेत, आता आपण जर विचार केला नाशिकमध्ये 1,000 लाखापर्यंत आपले लोक असतील, पण मी ज्या ज्या ठिकाणी प्रोग्रामला जात असतो तर मी आता हे जे चेहरे बघतोय हे चेहरे मला प्रत्येक ठिकाणी दिसत असतात. म्हणजे त्याच्यामध्ये नवीन का होत नाही. आज मी स्वतः 20 वर्ष झालेले आहेत धम्माचा प्रचार आणि प्रसार करत आहे. भंतीजींनी त्यांचं पूर्ण आयुष्य ह्या धम्म प्रचारासाठी त्यागलेलं आहे. असे भरपूर गण आहेत हे धम्मामध्ये आज सातत्याने प्रचार प्रसार करत आहे. परंतु आपण नवीन समाज किंवा नवीन बौद्ध बांधव जोडण्यात का अयशस्वी ठरतो याचा पण आपण थोडासा विचार केला गेला पाहिजे. की जे बसणारे लोक आहेत किंवा मी आहे, मी लोकांना सांगत नाही धम्म की आपण जे श्रोते आहात किंवा आपण जे आज आलेला आहात हे पुढे लोकांना धम्माच्या विषयी ज्ञान देत नाही की जेणेकरून लोक एकत्र येतील. आपण जर बघितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस काम चळवळ करत होते त्यावेळेस कोणत्याही पद्धतीचा सोशल मीडिया नव्हता किंवा कोणत्याही पद्धतीचं साधन नव्हतं, परंतु लाखो लोक एकत्र येत असायचे. आज सर्व मिळालं आहे. सोशल मीडिया आहे, युट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअप काय असेल ते
सगळ्या माध्यमातून आपली आयोजक कमिटी आपल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचते, परंतु लोक काय संघटित होत नाही, का येत नाही, याचा पण आपण थोडा विचार केला गेला पाहिजे. कारण काय आहे की आपण जो बाबासाहेबांना अपेक्षित समाज आहे, म्हणजे जर खरं तर आपण विचार केला की 20 मार्च 1927 ला बाबासाहेबांनी महाडला 14 तळ्याचा सत्याग्रह केला होता. आता 27 म्हणजे पुढच्या वर्षी 100 वर्ष सत्याग्रहाला पूर्ण होते. आणि 100 वर्षापूर्वी ज्यावेळेस सत्याग्रह केला की जे 14 तळे ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी गाई म्हशी ह्या पाणी पित व्हायच्या, परंतु माणसाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. तर त्या ठिकाणी जर आपण विचार केला की पाणी, आणि या ठिकाणी भंतेजींचं आपल्याला सर्वांना धम्मदेशना घ्यायचीच आहे, परंतु मला बोलण्याची संधी आयोजकांनी दिली त्याबद्दल मी खूप त्यांचे धन्यवाद मानतो. थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. जय बुद्ध. जय भारत.